आजही जेव्हा कोणत्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा लक्ष्मी आली, धनाची पेटी आली अशी वाक्य कानावर पडतात। मात्र तीच मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हाही तिच्याकडे धनाची पेटी म्हणूनच पाहिलं जातं। विवाहितेचा छळ, फसवणूक किंवा या सगळ्याला कंटाळून तिनं उचललेलं टोकाचं पाऊल, या घटना आपल्यासाठी नवीन नाहीयेत। पुण्यातील हाय प्रोफाईल वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला लक्षात असेलच। याच पुण्याच्या मिस पुणे हा किताब जिंकलेली त्विषा शर्मानं स्वतःचं आयुष्य संपवलंय। देशभरात या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होतीये। त्विषाच्या मृत्यूच्या काही तासांतच तिच्या आई वडिलांनी काही गंभीर आरोप केलेत, ज्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। त्विषा शर्मा सोबत त्या रात्री काय घडलं, या प्रकरणात आतापर्यंत कोणते नवे खुलासे झालेत आणि तिच्या आई वडिलांनी काय म्हटले, हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। प्रत्येक मुलीच्या आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या काळजाच्या तुकड्याला, आपल्या लेकीला चांगलं घर मिळावं, चांगला जोडीदार मिळावा। असाच विचार रेखा आणि नवनिधी शर्मा यांनी आपली लेक त्विषासाठी केला होता। एका उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित घरानं त्यांनी आपल्या लेकीसाठी निवडलं, पण लग्नाच्या काही महिन्यातच त्विषानं स्वतःचं आयुष्य संपवलं। त्विषा शर्मा शिक्षण आणि करिअर दोन्हींमध्ये खूप हुशार होती। तिनं MBA केल्यानंतर अनेक वर्ष दिल्लीतील एका कंपनीत नोकरी केली। याशिवाय ती मनोरंजन क्षेत्रात सुद्धा आपलं नशीब आजमावत होती। मॉडेलिंग करताना तिला काही फिल्मसाठी ऑफर आल्या। 2021 मध्ये प्रदर्शित झालेला मुग्गुरू मोनागल्लू आणि 2018 मध्ये प्रदर्शित झालेला जरा संभल के या 2 सिनेमांमध्ये तिनं काम केलं होतं। मिस पुणेचा किताब जिंकलेल्या त्विषानं अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये छोटे मोठे रोल सुद्धा केलेले। यासोबतच ती योगा ट्रेनर सुद्धा होती। 9 डिसेंबर 2025 साली भोपाळमध्ये वकील समर सिंह यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात त्विषाचा विवाह झाला। समर सिंह याची आई गरीबाला सिंह या माजी न्यायाधीश होत्या। मूळची नोएडाची असलेली त्विषा लग्नानंतर भोपाळला गेली। एक चांगलं प्रभावशाली घराणं आहे असा विचार करत आई वडिलांनी त्विषाचं लग्न तर लावून दिलं, पण काही महिन्यातच तिला सासरच्या जाचाला सामोरं जावं लागलं। पोलिसांच्या म्हणण्यानुसार 12 मेच्या रात्री त्विषानं आपल्या सासरच्या घरात फाशी घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। घटनेच्या काही वेळातच तिला रुग्णालयात नेण्यात आलं। तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं। मृत्यूच्या काही तासांमध्येच आधी तिनं आपल्या मैत्रिणीला मेसेज केला होता। मैत्रिणीला ती म्हणाली होती की मी मोठ्या अडचणीत अडकली आहे, पण तू मात्र सगळ्यापासून दूर राहा। आता जास्त काही बोलू शकत नाही, योग्य वेळ आली की मी तुला फोन करेल, असा शेवटचा मेसेज त्विषानं तिच्या मैत्रीण मीनाक्षीला इंस्टाग्रामवर पाठवलेला। या मेसेज नंतर काही वेळातच तिच्या मृत्यूची बातमी समोर आली। एम्सच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार त्विषाच्या मृत्यूचं कारण फाशीमुळे झाल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून दोन्ही पक्षांची बाजू पूर्णपणे समजून घेऊन तपास सुरू आहे। या प्रकरणात त्विषाचे अनेक चॅट्स देखील समोर आलेत, जे आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, ज्यात तिचा सासरच्या व्यक्तीकडून कसा छळ केला जात होता हे समजतं। त्विषाच्या माहेरच्यांनी लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। मृत्यूमागील सत्य समोर येईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा ठाम पवित्रा तिच्या कुटुंबियांनी घेतलाय। त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या। त्विषाच्या कुटुंबियांनी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन सायन्स म्हणजेच AIIMS मध्ये पुन्हा पोस्टमॉर्टम करण्याची मागणी करत तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यहाँ पे यहाँ पर कोई भी सुनवाई नहीं हो रही, बस बेटी को हम दिल्ली ले जाना चाह रहे हैं, वहाँ पर केस उधर ट्रांसफर किया जाए, उसको POV रिपोर्ट दोबारा से होनी चाहिए, पोस्टमार्टम रिपोर्ट दोबारा से होनी चाहिए। यहाँ पर हम इधर उधर भटक रहे हैं, लेकिन हमारी कोई भी नहीं सुन रहा, कोई भी नहीं सुन रहा, और हमें जान के लिए भी खतरा है यहाँ पर। त्विषाचे वडील नवनिधी शर्मांनी या प्रकरणात तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा अशी मागणी केली आहे। कुटुंबाच्या दाव्यानुसार त्विषाच्या हातांवर आणि कानाजवळ जखमा आढळल्या, त्यामुळे हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो असा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केलाय। अनेक गोष्टी संशयास्पद असतानाही प्रकरण आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असे शर्मा कुटुंबियांचे म्हणणे आहे। त्विषाच्या सासू आणि निवृत्त न्यायाधीश गरीबाला सिंह यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। त्विषा ही मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेत होती। तिला सिजोफ्रेनिया या
गंभीर मानसिक आजाराची औषधं दिली जात होती। औषधं घेतल्यानंतर ती दिवसभर बरी असायची, पण नंतर पुन्हा तिची प्रकृती बदलायची, तिचे हात थरथरायचे, ती गांजाही ओढायची अशी कबुली त्यांनी दिली आहे। आपला मुलगा समर्थ हा एक सक्षम वकील असून त्यानं कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचा दावाही द्विषाच्या सासूनं केलाय। द्विषाला न्याय मिळेल का हा मोठा प्रश्न आहे। पोलीस कोणाच्या दबावाखाली न येता या प्रकरणाचा तपास करतील का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। मात्र या सगळ्यात एक प्रश्न पडतो की गुन्हेगार हे फक्त छळ करणारेच आहेत का? जेव्हा आई वडिलांना हे कळतं की आपल्या मुलीला त्रास होतोय तरीही ते गप्प बसतात। आई वडिलांची चुप्पी सुद्धा अशा घटनांना तेवढीच कारणीभूत ठरते। मुलगी श्रीमंताच्या घरात दिली असेल किंवा गरिबाच्या घरात, तिच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे।